गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थ सांगत आहेत की जेव्हा तुमचं मन आहे ना ते दुःखी असेल, एकटं पडलं असेल, अशा वेळी नामस्मरण भगवंताचं करा। कारण अशा वेळी जेव्हा तुमच्या मनामध्ये भगवंताचं नामस्मरण असेल तेव्हा तुमचं मन दुःखी जरी असेल ना तरी आतून चार्जिंग झालेलं असेल। हे आपल्याला तेव्हा समजणार नाही, पण जेव्हा तुमचं दुःख निघून जाईल, जेव्हा तुमचा एकटेपणा निघून जाईल, तेव्हा तुमच्या अंतरात्म्यामध्ये एवढी ऊर्जा निर्माण झालेली असेल ना की तुमचं दुःख कुठे पळून जाईल तुम्हाला कळणार सुद्धा नाही। बघा, कधीकधी हे आयुष्य जगताना या संसारामध्ये माणसाच्या जीवनामध्ये एवढं टेन्शन येतं की बघा, कधीकधी ही माणसं जे आत्महत्या करतात, बघा आपलं जीवन संपवतात, यांच्या बघा अंतरात्म्यामध्ये परमेश्वर असतो का? प्रत्येकामध्ये असतो, पण तो जागृत मात्र झालेला नसतो। पण जागृत होतो कधी? जेव्हा आपण या वैखरीमध्ये परमेश्वराचं चिंतन करतो, परमेश्वराचं नामस्मरण करतो, तेव्हा आपल्याला समर्थ योग्य ती शिकवण देतात, योग्य तो मार्ग दाखवतात। पण ते कधी घडेल? जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये असू, जेव्हा समर्थांनी दिलेलं बघा ही उपासना आहे, समर्थांनी दिलेली ही शिकवण आहे, आपल्याकडून घडली जाईल, तेव्हाच हे सर्व योग्य रीतीने होईल। बघा, ज्यांनी तुम्हाला त्रास दिलेला असेल, दुःख दिलेलं असेल, बघा त्यांनासुद्धा ते मिळणार आहे। कारण विश्वास ठेवा, ते पाहण्याची संधी तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। पण मनुष्य बघा जेव्हा ज्यांच्याशी दुश्मनी निर्माण करतो, बघा ती दुश्मनी जेव्हा निर्माण करतो तेव्हा त्याचा बदला घेण्यासाठी त्याला काही ना काही त्याच्या विरुद्ध कट कारस्थाने करतो। पण समर्थांनी सांगितलं आहे असं काही करून बघा तो द्वेष निर्माण होतो, आणि जेव्हा द्वेष निर्माण होतो ना, जेव्हा आपण जी केलेली भक्ती असते, ते पुण्य असतं, ते धुळीस मिळून जातं, मातीस मिळून जातं। म्हणून जरी तुमचा कोणी दुश्मन असेल, तुम्हाला त्रास होत असेल, बघा नामस्मरण वाढवा। समर्थ अशा पद्धतीनं बघा ते नामस्मरणामध्ये तुमचं दुःख निघून जाईल ना। पण एक विश्वास ठेवा, त्याची अधोगती आहे ना तुमच्या डोळ्यांसमोर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। पण विश्वास मात्र आपला भक्ती मार्गामध्ये हवा, सद्गुरू चरणामध्ये हवा। बघा, जीवनामध्ये बऱ्याच वेळा अशीच लोक आपल्याला रडवतात ज्यांच्या आनंदासाठी आपण आपला हसूसुद्धा विसरून जातो। बघा, जीवनामध्ये अशी भरपूर मंडळी असते, भरपूर नातेवाईक समजा, कुणी मित्र समजा, असं वाटत असतं काही आपलीच आहेत। पण कधीकधी वेळ येते ना तेव्हा वेळेला ती उपयोगी पडत नाही। बघा, मग आपल्याला विनाकारण आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू निर्माण होतात। पण समर्थ सांगत आहेत, जे तुझं नव्हतंच तर त्याच्यासाठी तू रडतो का? बघा, आणि जे तुझं आहे ना, बघा ही जगाची माऊली आहे, आई आहे, तिची तू भक्ती मात्र करत नाही, आणि तिच्याकडून मागणं मात्र तू रोज मागत असतोस, मला हे दे, मला ते दे। पण बघा, ज्याप्रमाणे तू इतर मनुष्यावर विश्वास ठेवतोस, इतर मनुष्यावर प्रेम करतोस, तसं प्रेम जर तू समर्थांवर केलं, सद्गुरूंवर केलं, तर तुझं जीवन किती सोन्यासारखं होऊन जाईल ना। पण तसा माणूस करतो का? कधीच करत नाही। बघा, जेव्हा शेवटी सगळं एकट्यानं सोडून जायचं आहे, तर आत्तापासूनच एकटं राहणे का शिकू नये? बघा, समर्थ सांगत आहेत, तुझ्या मरणानंतर, मृत्यूनंतर सर्व काही तुला इथंच सोडून जायचं आहे। मग तू आत्ताच सुरुवात कर। तुला जायचं आहे ना, जिथे जायचं आहे तिथे आनंदामध्ये कसा जाशील हे तू आत्तापासून सुरुवात कर। पण तुला आनंदामध्ये तिथे जायचं असेल
तर ते आनंदासाठी काय करावं लागेल? तर तुला परमेश्वराजवळ जावं लागेल. आणि परमेश्वराजवळ जाण्याचा एकमात्र साधन भक्तिमार्ग आहे. या मनामध्ये बघा परमेश्वर जागृत झाला पाहिजे. पण तो कधी होईल? आपण उपासनेमध्ये असू, आपण भगवंताच्या चरणामध्ये लीन होऊ. पण अहंकार असं करून देतो का? राग असं करून देतो का? बघा जेव्हा आपण भक्तिमार्गामध्ये आपण स्वतः मनामध्ये विचार करत असतो की मी आता भक्तिमार्गामध्ये आहे, समर्थांच्या चरणामध्ये बघा समर्थांनी जी शिकवण दिली आहे त्या शिकवणीमध्ये आहे. पण एक वेळ लगेच अशी येते का आपलं कुणाशी तरी भांडण होतं, भांडण तंटा होतो, नाराजगी होते आणि लगेच द्वेष, अहंकार, राग हे सर्व विकार या मनुष्याच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागतात. मग तिथे भक्ती मार्गामध्ये जेवढं पुण्य कमवलेलं असतं ना त्यांचा सर्व नाश होऊन जातो. समर्थ दरवेळेला ही आपली परीक्षा बघत असतात. पण या मनुष्याला मात्र कधीच कळत नाही. म्हणून बघा समर्थ सांगत आहेत जास्त पण चांगला असू नये, नाहीतर लोक वेडं आणि बावळट समजतात. म्हणजेच काय? म्हणजेच माणसानं हा कलियुग आहे. बघा तेव्हाचा काळ वेगळा होता, सत्ययुग होता. त्यावेळी माणसावर एकदा विश्वास ठेवली ना तर ती विश्वास पात्र असायची. पण हा कलियुग आहे. या कलियुगामध्ये माणसं कशी आहेत हे प्रत्येकानं बघा, समक्ष बघा. ते प्रश्न उत्तरं असतात ना बघा, तो चुकीचा आहे की बरोबर आहे हे कळायला हवं. कारण का? कारण जर आपण चुकीच्या माणसाच्या नादी जो चांगला आहे म्हणून लागलो तर आपल्या जीवनाची सुद्धा अधोगतीच होणार ना. बघा नाहीतर बघा किती आता हे संत नवीन नवीन होतात, स्वतःला संत समजतात आणि जेलमध्ये जातात. अशा संतांच्या जर आपण मागे लागलो तर आपल्याला अधोगतीच होईल ना. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की आपला गुरु व्यवस्थित असेल तर शिष्यसुद्धा चांगला होतो, शिष्यसुद्धा चांगल्या मार्गाला लागतो. बघा कधी कधी तुम्ही काही न करता चुकीचे ठरवलं जाता, कारण लोकांना जसं वाटतं ना तसं तुम्ही वागत नाही. बघा या संसारामध्ये, या जीवनामध्ये बघा लोक ज्या माणसाला चांगले का म्हणतात? कारण लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जेव्हा आपण वागतो ना तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी चांगले असता. पण असं आपण केल्यानं आपण त्यांच्या मर्जीनं वागायला लागतो. पण तुम्ही असं वागा की समोरच्यानं सुद्धा तुम्ही कसं वागता ना त्याची कॉपी करावी. समोरच्यानं सुद्धा तुम्ही कसं वागता, तुमचं आचरण कसं आहे ते दुसऱ्याला सांगावं की बघा हा मनुष्य किती सुंदर आहे, किती वागणं गोड आहे, कधी कोणाला त्रास देत नाही, किती सुंदर जीवन आहे. तसं जीवन जर माझं असेल ना तर मी सुद्धा धन्य पावलो. मी कधी त्याच्याकडे पाहिलं ना तर मला परमेश्वराची आठवण येते की हा देवच आहे की काय. असं कधी आपल्याबद्दल घडतं का? बघा समर्थ सांगत आहेत जेव्हा कधी असं काही आपल्याबद्दल घडेल तेव्हा खरी आपल्या भक्तीचा सार्थ झाला असं म्हणता येईल. बघा कधीही दुसऱ्याचं बोलणं ऐकून स्वतःचं नातं कधीच संपू नका, कारण नाती आपली असतात, दुसऱ्यांची नाही ना. हे जेव्हा आपल्याला कळेल ना तेव्हा नात्यांचा अर्थ प्रत्येक मनुष्याला कळेल. बघा आपण म्हणतो की बघा मरतावेळी मृत्यूनंतर आपण काही घेऊन जाणार नाही, पण जोपर्यंत या मृत्यू लोकामध्ये आपण आहोत, जोपर्यंत या कलियुगामध्ये आपण जिवंत आहोत, तोपर्यंत आपल्याला मनुष्याची तर गरज आहेच ना. मनुष्याशिवाय एकटं राहणं चांगलं आहे का? तर कधीच नाही. कारण का? कारण मनुष्यामध्ये आपल्याला राहायचं आहे. आणि जर मनुष्यामध्ये राहून जर आपल्याला सुंदर जीवन जगता आलं नाही तर त्याचा फायदा काय आहे का? म्हणून बघा कधीही दुसऱ्याचं बोलणं ऐकून स्वतःचं नातं कधीही संपू नका. आपली जी माणसं आहेत ना ते अगोदर आपण ओळखा. बघा आपली पत्नी असेल, आपले आईवडील असतील, आपली मुलं असतील, आपले मित्र असतील, पण आपलं कोण आहे हे ज्याने ओळखलं ना तो कधीच नातं तोडू शकत नाही,
कारण नाती असतात ना ती आपण आपली मानतो, म्हणून ती आपली म्हणून स्वीकारायला हवी, आपली म्हणून जपायला हवी. कारण दुसऱ्यांचं असतं ना ते कधी आपलं होतं का? तर कधीच होत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे, खऱ्या लोकांना कधीही कौतुकाची गरज नसते. कारण का? कारण खऱ्या फुलांना अत्तर लावायची कधी गरज पडत नाही ना. तसं आपल्या या मनुष्याचं आहे. बघा, जो खरा व्यक्ती आहे, जो मनापासून भक्ती करतो, जे काही आहे ना ते सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो, मनामध्ये कसलाही संकोच नसतो, तर त्या व्यक्तीला बघा कुठेही टाका, त्याच्यावर कोणता जरी आळ जरी आला ना तरी तो लोकांना खरा वाटत नाही. तसे आपण आहोत का? बघा, एखाद्या व्यक्तीवर बघा त्याचं चारित्र्य एवढं सुंदर असतं की एखादा त्याचा दुश्मन निर्माण होतो आणि दुश्मन बघा नकळत त्याच्यावर काहीतरी आळ आणतो. पण लोकांना सर्व काही माहीत असतं की हा असं काही करूच शकत नाही. म्हणजेच काय, लोकांचा विश्वास आपण संपादन करायला हवा. पण लोकांचा विश्वास जेव्हा संपादन करू ना, जरी आपल्यावर काही आळ जरी आला ना तर लोकांनी आपल्या बाजूने उभं राहिलं पाहिजे की हा असा असू शकत नाही. असे आपण आहोत का? कधीतरी विचार करून बघा. नाहीतर खऱ्या फुलांना, जी खरी फुलं असतात त्यांना अत्तर लावायची गरज असते का? बघा मोगरा, बघा जेव्हा मोगऱ्याचं फूल उमललं जातं, बघा तो सुगंध किती असतो, सर्वत्र तो सुगंध दरवळला जातो. म्हणजेच काय, आपण कसं व्हावं, आपलं आचरण कसं असावं, आपली भक्ती कशी असावी. आपली भक्ती, आपण जेव्हा ही भक्ती करू ना, आपला आदर्श इतरांनी घ्यावा, हीच खरी आहे ना भक्ती. नाहीतर नुसतं भक्तीचा अवडंबर करून कपाळाला मोठमोठ्या गंध लावून ही भक्ती आहे का? हा भक्तीचा अवडंबर आहे. समर्थांनी सांगितलं आहे, नुसती भक्ती दाखवण्यासाठी करू नको. नाहीतर कुठे जरी कोणी दिसला ना, मोठमोठ्याने बघा, मोठमोठ्याने परमेश्वराचं नाव घ्यायचं. कारण दुसऱ्याला वाटलं पाहिजे की बघा हा माझा पंथ आहे, ही माझी भक्ती आहे. अशी कधी भक्ती घडते का? आणि ही भक्ती भगवंताला कधी आवडते का? कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा. बघा, तुमच्या चांगल्या वागण्यामुळं तुम्ही एखादी किमती वस्तू मिळवू शकता, जी तुम्ही पैसे देऊनसुद्धा खरेदी करू शकत नाही. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, कोणाचं जर मन जिंकायचं असेल तर मन जिंकण्यासाठी पैसा देऊन मन जिंकता येतं का? जर असं असतं ना तर श्रीमंत लोक बघा सगळ्यांचे मन जिंकून घेते. पण तसं होतं का? मन जिंकण्यासाठी ना या हृदयामध्ये सत्य वचन असावं लागतं. आणि जिथे सत्य वचन असतं ना तिथे परमेश्वर सामावलेला असतो. समर्थ सांगत आहे की माणसाला बघा, एका माणसाला धोका देऊन दुसऱ्या माणसाला खुश करणं सगळ्यात मोठा धोका आहे. आणि या गोष्टीला देव पण माफ करत नाही. बघा, कारण का? कारण आपण जेव्हा चांगलं कार्य करण्यासाठी बघा वाईट कार्याचा जेव्हा आपण आसरा आधार घेतो ना, तेव्हा ते चांगलं कार्यसुद्धा खराब होऊन जातं. बघा, कधी कधी मनुष्य आता या कलियुगामध्ये काही श्रीमंत लोक कशी असतात की बघा वाईट कर्मातून पैसा कमवतात. आणि बघा कधी कधी मोठे कार्यक्रम असतात, मोठमोठे बघा अन्नदान करत असतात. पण तो वाईट मार्गातून कमवलेला पैसा असतो ना, तो कधीच पुण्यामध्ये रूपांतर होत नाही. म्हणून जे काही तुम्ही कमवणार आहात ना, ते सत्य मार्गाने कमवा. भले तुम्ही कमी कमवा, कमी धन कमवलं तरी चालेल, पण ते सत्य मार्गाने कमवा. पण जेव्हा तुम्ही वाईट मार्गाने कमवलेल्या धनाचा बघा या पुण्यामध्ये रूपांतर करायला जाताना, तुमच्यात ही मनाची समजूत आहे, ते कधीच पुण्यामध्ये रूपांतर होत नाही. म्हणून बघा, एका माणसाला जर तुम्ही धोका देऊन दुसऱ्या माणसाला खुश करायला गेलात तर तो सगळ्यात मोठा धोका असतो ना. तो बघा तुमच्या आचरणाचा नाश करत असतो. बघा, तुमचं आचरण बुद्धिभ्रष्ट करत असतो. पण मग आपण म्हणतो की माझ्यामुळे त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला. पण अगोदर तुझ्यामुळे त्याच्या दुसऱ्याच्या जीवनामध्ये अंधार निर्माण झाला, त्याचं काय? म्हणजे एकाला दुखून
दुसऱ्याला बघा आनंदी करायचं हे परमेश्वराला सुद्धा आवडत नाही आणि बघा कोणालाच आवडत नाही. आणि या गोष्टीला देव पण कधी माफ करत नाही, कारण देवाला सर्व स्वच्छ हवं असतं. अंतकरण सर्व काही स्वच्छ जेव्हा असतं ना, तेव्हा वेळ काळसुद्धा बदलून जाते. वेळ असतो तोपर्यंत स्वतःला बदलण्यामध्ये शहाणपणा आहे, कारण वेळेने तुम्हाला बदलले ना तर खूप त्रास होतो. म्हणजेच काय, म्हणजेच वेळेला घाबरा. एक वेळ तुम्ही देवाला घाबरले नाहीत ना तरी चालेल, कारण वेळ असते ना, वेळ असते. तुमच्याकडे किती धन असू द्या, कितीही पैसा असू द्या, कितीही संपत्ती असू द्या, जेव्हा वेळ येते ना सगळ्यांचा सुपडा साफ करून टाकते. म्हणून वेळेला घाबरा. कारण रावण होता बघा, एवढी लंका सोन्याची होती, पण वेळ जेव्हा आली ना तेव्हा काही राहिलं का? वरतीसुद्धा घेऊन गेला नाही, सगळं काही तिथेच राहून गेलं. म्हणून बघा समर्थ सांगत आहेत, वेळ असतो ना तोपर्यंत स्वतःला बदलण्यामध्ये शहाणपणा आहे. हे समजा. आत्तापर्यंत तुम्ही जे केलेले वाईट कर्म आहेत ना, ठीक आहे, झाले गेले गंगेला मिळाले, पण आतापासून जेवढं आयुष्य जरी राहिलं आहे ना, जरी तुमचं आता 60 वर्ष आयुष्य असेल, 50 असेल, 40 असेल, 70सुद्धा असेल ना, पण समर्थ सांगत आहेत, ज्या दिवशी तुम्ही मनामध्ये भक्तीचं वातावरण निर्माण कराल, समर्थांचं बघा ही ऊर्जा निर्माण कराल, त्या दिवसापासून तुमचं पापांचं रूपांतर पुण्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या नामातच एवढी शक्ती आहे ना की तुम्हाला पूर्ण वेळ बघा स्वतःच्या मर्जीने चालवता येतो. कारण का? पण हे नाम आपल्यासोबत असेल तेव्हाच ना. कारण वेळेने तुम्हाला बदललं ना तर बघा जीवनामध्ये खूप त्रास निर्माण होईल. म्हणून समर्थ सांगत आहेत, वेळेला घाबरलं पाहिजे. आणि काही लोक बघा वर्ष बदलताना पाहतात आणि आपण वर्षभर लोकांना बदलताना पाहतो. बघा तुम्ही जर व्यवस्थित हे निरूपण तुम्हाला तेव्हाच समजेल का तेव्हा तुम्ही मन लावून ऐकाल. कारण या निरूपणामध्ये थोडे थोडे असे बारकावे आहेत ना, ते तुम्हाला समजण्यासाठी या भक्ती मार्गामध्ये राहायला हवं, मन लावून ऐकायला हवं, तेव्हा हे निरूपण समजेल. बघा काही लोक असतात वर्ष बदलताना पाहतात आणि आपण वर्षभर लोकांना बदलताना पाहतो. म्हणजेच काय? म्हणजेच आपण वर्ष जसे जसे बदलत जातात ना तसे वर्षभर लोकांना आपण त्यांच्या सवयी असतात त्या बदलताना पाहतो ना. पण ज्याची सवय असते तो बघा ऊन वारा पाऊस या तिन्ही ऋतूंमध्ये जो बदलत नाही ना, तोच खरा समर्थांचा भक्त आहे आणि तोच खरा सद्गुरूंचा भक्त आहे. कोणी आज तर कोणी उद्या बदलतं, पण विश्वास ठेवा या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती बदलत असतो आणि बदल हा हवाच. पण बदल कसा हवा? जर दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करून जर तुमच्या जीवनामध्ये सुख येत असेल तर असा बदल काही फायद्याचा आहे का? कधीच फायद्याचा नसतो. तो आपल्या जीवनामध्ये सुद्धा दुःखच निर्माण करत असतो. तो आपल्या जीवनामध्ये सुद्धा अंधकारच निर्माण करत असतो. म्हणून जीवनामध्ये वाईट काळामध्ये मिळालेली साथ सफळ झाल्यानंतर मिळालेल्या टाळ्यांपेक्षा खूप जास्त चांगली असते. म्हणून बघा जीवनामध्ये वाईट काळ प्रत्येकाच्याच येतो आणि तो वाईट काळ जेव्हा येतो ना तेव्हा त्या वाईट काळामध्ये काही अशी बोटावर मोजण्यासारखी माणसं असतात की ते आपल्याला सफळ बनवण्यासाठी आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात. पण जेव्हा आपण सफळ होतो ना तेव्हा त्या माणसांना आपण विसरून जातो. बघा समर्थ सांगत आहेत, बघा त्या वाईट काळामध्ये दिलेली बघा ती साथ असते ना, जेव्हा तुम्ही सक्सेसफुल होता, जेव्हा तुमच्याकडे धन बंगला गाडी येते, तेव्हा जी लोक तुमच्यावर जळत होती, जे दुश्मन होते, त्यांचे सुद्धा बघा तुमच्या मित्रांमध्ये रूपांतर होतं. तेव्हा ते सुद्धा टाळ्या वाजवायला लागतात. पण त्या टाळ्यांपेक्षा जी तुमच्या मागे तुम्ही जेव्हा
प्रेरित झालेले नसतं तेव्हा साथ दिलेली असते ना, ती साथ खूप मोठी असते. पण माणूस तेव्हा त्या माणसांना मात्र विसरून जातो. बघा पुढे समर्थ सांगतात, आजकाल हे कोणीच नाही पाहत की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं आहे. लोक फक्त हेच पाहत असतात तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं नाही. म्हणून तुम्ही कितीही यशस्वी व्हा, पण जेव्हा तुमच्या पाठीमागे बघा एखादा खंबीर माणूस जेव्हा उभा नसेल ना, म्हणून असं म्हणतात ना, प्रत्येक पुरुषाच्या मागे एक बघा भाग्यशाली स्त्री असते. समर्थ सांगत आहेत, कधी कधी माणसाच्या जीवनामध्ये एवढं दुःख निर्माण होतं ना, तेव्हा तो भक्तिमार्ग विसरून जातो आणि रडायला सुरुवात करतो. एवढी रडायला सुरुवात करतो की त्याला असं वाटतं हे जीवनच नको. पण समर्थांनी सांगितलं आहे की बघा तुमच्या दुःखी होण्यामुळं आणि तुमच्या रडण्यामुळं कोणाला काहीही फरक पडत नाही. म्हणून लोकांसमोर रडणं सोडून द्या आणि जीवनामध्ये नेहमी खुश राहा. कारण या जीवनामध्ये तुमच्या जवळ जर तुमचा सत्य वागण्यामध्ये कोणी जर खुश होत असेल ना, तर तो परमेश्वर आहे. तो तुमच्यासमोर तुमच्यासोबत कधीही 24 तास उभा राहिलेला असतो. पण आपल्याला मात्र ते कळतच नाही. बघा या जगाला खोटे लोकच आवडतात. थोडं जरी खरं बोललं ना तर लोकांना आजकाल राग येत असतो. म्हणून आपण खरं बोलणं सोडून द्यायचं का? तर कधीच सोडून द्यायचं नाही. जरी जगाला खोटे लोक आवडत असतील तरीसुद्धा आपला भक्तिमार्गावरचा विश्वास असतो ना, तो कधीच तुटून देऊ नका. कारण तोच तुम्हाला तारणार आहे. जे लोक असतात धोका खाल्ल्यानंतर आणि दुःख मिळाल्यानंतर सुद्धा चुकीच्या रस्त्यावर जात नाहीत ना आणि प्रामाणिक आपलं काम करत राहतात, अशी लोक देवाला सगळ्यात जास्त आवडतात आणि हीच लोक आयुष्यामध्ये जिंकतात. बघा समर्थांनी सांगितलं आहे की जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं ना, तेव्हा सत्याचा मार्ग सोडून माणूस बघा अवगुणांकडे ओढला जातो. माणूस दुर्गुणांकडे बघा जाण्याचा निर्णय घेतो. कारण का? बघा जास्त करून माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतो तेव्हा चांगल्या मार्गाचा बघा चांगला मार्ग तो सोडून देतो आणि वाईट मार्गाकडे ओढला जातो. म्हणून समर्थ सांगत आहेत की ही जेव्हा वेळ येईल ना, तेव्हा समजून जा परमेश्वर तुमच्या जवळ आलेला आहे आणि परमेश्वर तुमची वेळोवेळी परीक्षा पाहत आहे. पण तेव्हा भक्ती मार्गाची आणि परमेश्वराचं बघा हे नामस्मरण कधीच सोडू नका. कारण तीच वेळ आहे बघा परमेश्वर बघत असतो की माझा भक्त किती वेळ दुःख सहन करू शकतो. पण भक्ताला मात्र एवढी घाई झालेली असते की तो कधीच कोणाचं ऐकत नाही. मीपणा, अहंकार, राग त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो. म्हणून या गोष्टीचं दुःख करू नका की तुम्ही काय गमावलं आहे, पण या गोष्टीचा आनंद माना की तुम्ही जे बोलाल ना ते करून दाखवाल. पण असं कधी होतं का? आपण नुसतं आपल्याला जे दुःख आलेलं आहे त्याच गोष्टीचं 17 वेळा आपण उच्चार करत असतो. माझ्या जीवनामध्ये हे झालं, ते झालं, हे एवढं माझ्या जीवनामध्ये दुःख आलं, मी एवढं गमावलं. पण या गोष्टीचा आनंद माना की तुम्ही जे शब्द आता बोलाल ना तेच तुम्ही पुढचा वर्ष येईपर्यंत तुम्ही ते कमवून दाखवाल. तुमचे ते शब्द वाया जाऊ देणार नाहीत. म्हणून आपण कधीही पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. झालं गेलं गंगेला मिळालं, पण आता इथून पुढे होणार आहे ना ते श्रेष्ठत्व निर्माण करा. आणि ते श्रेष्ठत्व निर्माण करण्याची ताकद समर्थ आपल्याला देत आहेत. पण आपला समर्थांवर विश्वास असेल तर ती ताकद मिळेल ना. पण आपला विश्वासच नसेल तर आपल्याला ती ऊर्जा मिळेल का? म्हणून अगोदर एवढा विश्वास दृढ करा, श्रद्धा निर्माण करा की आपल्याला बघा कोणी हरवू शकत नाही. म्हणून कोणी तुमचं कितीही जवळचं असलं तरी सगळ्यात आधी तो स्वतःचा फायदा पाहतो. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे, प्रत्येक गोष्ट असते ना ती सर्वांसमोर व्यक्त करू नका. काही गोष्टी अशाही ठेवा की ज्या आपण सक्सेसफुल झाल्यानंतर
इतरांना दाखवू. जेव्हा आपल्या मनातल्या गोष्टी असतात ना, जेव्हा आपण सगळ्यांसमोर व्यक्त करत असतो, तेव्हा त्याच्यामध्ये पोकळी निर्माण होत असते. म्हणून तुम्ही जी स्वप्न ठरवलेली आहेत, त्या स्वप्नांच्या पाठीमागे बघा लागा आणि ती स्वप्न मनामध्ये उराशी बाळगा. जेव्हा ती सत्यात उतरतील ना, ती आपोआप लोकांना दिसू लागतील. म्हणूनच समर्थांनी सांगितलं आहे, कुणी तुमचं कितीही जवळचं असलं तरी आधी तो त्याचा फायदाच पाहत असतो. म्हणून व्यवस्थित राहा आणि स्वतःही आनंदी राहा आणि दुसऱ्यालाही आनंद मिळू द्या. बघा, अशा ठिकाणी तुम्ही एकदम शांत बसलं पाहिजे, ज्या ठिकाणी तुम्हाला काहीही महत्त्व दिलं जात नाही. म्हणजेच काय, पण माणसाचं मात्र उलट असतं. ज्या ठिकाणी अपमान केला जातो त्या ठिकाणी हा 17 वेळा जात असतो. त्यावेळी बघा, ज्या ठिकाणी त्याला आमंत्रण नसतो त्या ठिकाणी तो बिना आमंत्रणाचा जातो. पण असं केल्यानं आपली किंमतच होते ना. अशा ठिकाणी जाणं बंद करा. एकदम शांत बसा, परमेश्वराचं नामस्मरण करा. तेच तुमच्या भल्यासाठी आहे. आपला तोच असतो ना जो कोणाही दुसऱ्यासाठी तुम्हाला टाळत नाही. म्हणून अशी माणसं ओळखा की जे आपल्यासाठी कितीही रात्र अपरात्री जरी त्यांना कॉल केला ना, तरीही ते लगेच उठून, झोपेतून उठून आपल्या मदतीसाठी धावून येतील. अशी माणसं ओळखा. जर तुमच्या जीवनामध्ये नसतील ना, तर स्वतः तसे बना. कारण जोपर्यंत आपण बनत नाही ना, तोपर्यंत तशी माणसं निर्माणसुद्धा होत नाही. म्हणून आपण कोणासाठी किती उपयोगी येतो हे अगोदर आपल्याला हे समजलं पाहिजे. आपण बघा, तुम्ही विचार करा, जोपर्यंत आपण नुसतं म्हणत असतो की माझ्या मदतीला कोणीच येत नाही, पण आपण किती जणांच्या मदतीला जातो हा कधी विचार केला आहे का? एक बोट आपण दुसऱ्याला दाखवतो, पण बाकीची जी उरलेली बोटं असतात ते आपल्याकडेच असतात ना. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या मनाचा विचार करत नाही ना, हे प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजेत. पण आपण मात्र बोट दुसऱ्याकडे दाखवतो आणि तिथेच फसले जातो, तिथेच आपण दुःखी होतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख का आहे? कारण आपण स्वतःच्या अंतरात्म्यामध्ये बघत नाही, आपण दुसऱ्याच्या अंतरात्म्यामध्ये बघायची सुरुवात करतो. पण जेव्हा तुमच्या स्वतःच्या अंतरात्म्यामध्ये तुम्ही बघाल, तेव्हा तुम्हाला जे दुःख झालेलं आहे ना, त्याला तुम्ही उलट उत्तर विचाराल, तेव्हा तुम्हाला ते उत्तर मिळणार आहे. म्हणून आयुष्य अशा परिस्थितीतून जात आहे जिथे मन तर दुःखी आहे, पण तोंडावर हसू ठेवावं लागतं. म्हणून बघा, या जीवनामध्ये, सुखी संसारामध्ये, सुखी जीवन जगण्यासाठी बघा, जरी आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालेलं असेल, टेन्शन असेल, संकट निर्माण झालेलं असेल, तरीसुद्धा दुसऱ्याला दाखवू नका. जरी दुःख असेल ना, तरी तोंडावर हसू ठेवा. कारण जेव्हा तोंडावर हसू ठेवाल ना, तर इतर लोक असतात ते आपला फायदा उचलू शकणार नाहीत. म्हणून बघा, महाभारतातील कर्णानंतर एक वकीलच असा आहे जो चुकीचा असून सुद्धा तुमची साथ देतो. बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे, महाभारतातील कर्ण आठवा. आणि महाभारतातील कर्ण झाल्यानंतर एक वकीलच असा असतो की जेव्हा तुम्ही चुकीचा असतो ना, चुकीचा असताना सुद्धा केस जिंकला जातो. कारण त्या वकिलावर असतं की तो किती श्रेष्ठ आहे, किती हुशार आहे. म्हणून अडचणी आयुष्याचा हिस्सा आहेत आणि स्वतःच्या अडचणींवर ज्याने पाय ठेवला ना, तो आयुष्य जिंकला. आणि ज्याने अडचणी डोक्यांवर ठेवल्या तर तो आयुष्य हरवून गेला. म्हणून समर्थांचं हे वाक्य लक्षात ठेवा, जिथे अडचणी आहेत ना, तिथेच यश निर्माण करण्याची संधी उपलब्ध होत असते. ज्याच्या जीवनामध्ये दुःखच नाही, त्याला सुखाला तरी गोडी आहे का त्या सुखाची? ज्याच्या जीवनामध्ये दुःखच निर्माण झालं नाही, त्याच्या जीवनामध्ये सुखसुद्धा येणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख जेव्हा येईल ना, तेव्हा समजून जा, सुखसुद्धा तेवढ्याच द्वेषानं, तेवढ्याच उत्स्फूर्तेनं येणार आहे. म्हणून त्या दुःखाला घाबरून जाऊ नका. कारण जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये अडचणींना तुम्ही घाबरून जाल ना, तोपर्यंत तुम्हाला दुःख सोडणार नाही. पण त्या दुःखाचा तुम्ही सामना कराल, तेव्हा सामना कराल ना, तेव्हा त्याच्यावर विजय मिळवाल,
तेव्हा तुमच्या जीवनाचं टेन्शन निघून जाईल आणि तुमचा दुःखाचा मार्ग सुखामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तेच सुख आपल्याला जीवनामध्ये निर्माण करायचं आहे. घाबरून जाऊ नका, हताश होऊ नका. समर्थ तुमच्या सोबत आहेत. कालही होते, आजही आहेत आणि पुढेही राहणार आहेत. निरंतर भक्ती करा, निरंतर उपासना करा. समर्थ तुमच्या अंतरात्म्यामध्ये आहेत. घाबरू नका. जय जय रघुवीर समर्थ.